गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी धनश्री। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। प्रथम एक नजर हेडलाईन्सवर। अग्निशमन दलाला अद्ययावत सोयी सुविधा पुरविण्याची गरज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली व्यक्त। वाशिम जिल्ह्यातील मालेगावात फेसबुकच्या माध्यमातून तरुणीचे केले शोषण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला टीम इंडियाचा नारा। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। अग्निशमन दलाला अद्ययावत सोयी सुविधा पुरविण्याची गरज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे। काळबादेवी परिसरात झालेल्या घटनेसंदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते। काळबादेवी येथे शनिवारी लागलेली आग विझवताना जखमी झालेले मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर आणि उपमुख्य अधिकारी सुधीर अमीन यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। या दोन्ही अधिकाऱ्यांवर सध्या ऐरोलीतील बर्न रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अग्निशमन दलाचे अधिकारी जीवावर उदार होऊन आपले कार्य पार पाडत असतात, मात्र पुरेशा सोयी अभावी त्यांच्या अशा प्रकारे बळी जात असेल तर आता मुंबई महापालिकेला गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे सोमय्या यांनी सांगितले। त्यासाठी अग्निशमन दलाला भीषण आगीचा सामना करू शकणारी सर्व उपकरणे आणि व्यवस्था पुरविणे गरजेचे असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे। मुंबईतील काळबादेवी परिसरात गोकुळ इमारतीला लागलेल्या आगीमध्ये अग्निशमन दलाच्या 2 अधिकाऱ्यांना वीरमरण आले। संजय राणे आणि महेंद्र देसाई असे शहीद झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत। शनिवारी संध्याकाळी 4:30च्या सुमारास लागलेली आग बचाव कार्य करत असताना अचानक इमारत कोसळल्याने हे 2 अधिकारी आगीमध्ये अडकून पडले। मध्यरात्री दोघांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आले, मात्र त्यानंतर रुग्णालयात दोघांनी अखेरचा श्वास घेतला। संजय राणे हे अग्निशमन विभागामध्ये सहाय्यक विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते, तर महेंद्र देसाई हे भायखळ्याच्या केंद्राचे प्रमुख होते। प्रभू रामचंद्रांची अयोध्या भारतात नाही तर पाकिस्तानात आहे असा अजब दावा मुस्लिम नेते अब्दुल रहीम कुरेशी यांनी केलाय। फॅक्ट्स ऑफ अयोध्या एपिसोड या पुस्तकात त्यांनी हा युक्तिवाद मांडलाय। प्रभू रामचंद्राची अयोध्या पाकिस्तानातील पश्चिम उत्तर सीमेजवळ असलेल्या एका जिल्ह्यात आहे। 11व्या शतकात हिंदूंनी साकेत शहराचं नामांतर अयोध्या असं केलंय। सध्या उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या अयोध्येचे मूळ नाव साकेत होतं, कारण इसवी पूर्व 700 वर्षापूर्वी माणसं इथे राहतात, तर रामाचा जन्म 180 कोटी वर्षापूर्वी झाला होता। त्यामुळे सध्या असलेली अयोध्या प्रभू रामचंद्राची नसल्याचा दावा कुरेशींनी केलाय। अब्दुल रहीम कुरेशी हे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सहाय्यक सरचिटणीस आहेत। गुगल डूडल हे नेहमीच प्रत्येक खास दिनानिमित्त एक थीम सादर करत असते। रविवारी मदर्स डेच्या निमित्तानं गुगलनं एक सुंदर डूडल बनवलंय। या ॲनिमेटेड डूडलमध्ये आई आणि मूल यांच्यातील सुंदर नातं दाखवलं आहे। दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी जागतिक मातृदिन साजरा केला जातो। 1908 मध्ये एना जर्विस नामक एका महिलेने या मोहिमेस सुरुवात केली होती आणि मागणी केली होती की मातांचा त्याग आणि बलिदानाच्या सन्मानार्थ मदर्स डे साजरा केला जावा। तेव्हापासून मातृदिन साजरा केला जातोय। गुगल डूडलने मातृदिन साजरा करत डूडल साकारले। त्यातील ओ मध्ये मोशन देण्यात आले। मातृत्वाचे प्रत्येक पैलू यात दाखवण्यात आले। माणसांपासून जनावरांपर्यंत आई आणि मुलांच्या मधलं प्रेमाचं नातं दाखवलंय। बदक, वाघीण, ससा आणि मनुष्य जन्मातील उदाहरणं देत आई आपल्या मुलाला कशी सांभाळून घेते, प्रत्येक संकटापासून कशी वाचवते हे गुगलने आपल्या डूडल मार्फत दाखवले। डूडल काही सेकंदाचं आहे, मात्र या काही क्षणातच मातृत्वाचं उत्तम उदाहरण मांडण्यात आलंय। सोशल मीडियाचे वाढते प्रमाण यामुळे अनेक तरुणीचे शोषण होत असल्याचे आपण रोज बघतो। अशीच एक घटना वाशिम जिल्ह्यातील मालेगावात समोर आली आहे। लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीच्या आयुष्याशी खेळून तिच्यावर युवकाने अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले। या प्रकरणी पोलिसांनी युवकासह त्याच्या आई वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी एकाला अटक झाली आहे तर दोघे फरार आहेत। फेसबुकच्या माध्यमातून मालेगावातील विशाल अडीचवाल हा युवक मागासवर्गीय युवतीसोबत ठाणे येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिला, परंतु तेथून पलायन करून त्याने स्वजातीय युवतीशी विवाह केला। याबाबत माहिती मिळाल्याने तिने 15 मे रोजी मुलाचे घर गाठले। त्यावेळी मुलाचे वडील अनिल अडीचवाल आणि कुटुंबियांना तिला शिवीगाळ केली, मारहाण करून तिला हकलून लावले। या विषयाची तक्रार युवतीने मालेगाव पोलीस स्टेशनला दिली। त्यानुसार पोलिसांनी विशाल, अनिल आणि शीला अडीचवाल यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला। वाशिम जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेली युवती ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होती।
2014 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून तिची विशाल अडिसवाल सोबत मैत्री झाली। त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून गैरफायदाही घेतला। आपल्याला नोकरीसाठी विदेशात जायचे आहे असे सांगून विशालने तिच्याकडून सोन्याची चैन, दागिने आणि रोख रक्कम घेतली असे तिने तक्रारीत म्हटले आहे। जानेवारी 15 मध्ये त्याने विवाह केल्याने आपली फसवणूक झाली, न्यायाची मागणी तिने केली आहे। स्वतःला उच्चभ्रू म्हणवणाऱ्या शहरातील युवक आणि त्याच्या पालक विरुद्ध तक्रार झाल्याने या प्रकरणामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे। पोलिस याबाबत कसून तपास करीत आहेत। पोलीस स्टेशन मालेगाव, जिल्हा वाशिम येथे मुंबई येथे राहणाऱ्या एका मुलीने तक्रार दिली की तिचा एका मालेगाव येथील रहिवासी मुलासोबत फेसबुकद्वारे ओळख झाली। फेसबुकद्वारे ओळख झाल्यानंतर त्याचं मैत्रीत रूपांतर झालं आणि त्या मैत्रीच्या रूपांतरामध्ये त्यांचं काही आर्थिक व्यवहार पण झालेत आणि मुलींकडून त्या मुलांनी काही सोन्याचे दागिने पण घेतले आणि या मैत्रीच्या रूपांतरानंतर त्या मुलीसोबत या मुलांनी लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंधसुद्धा प्रस्थापित केले आणि काल दिनांक 8 रोजी ती मुलगी इथे मुलाकडे आली असता त्या मुलीला ज्या मुलाच्या आईवडील आणि मुलाच्या पत्नीने आणि मुलाने चौघांनी मिळून तिला मारपीट केली, तिला घराच्या बाहेर हाकलून दिलं आणि जातीवाचक शिवीगाळ केली। अशा तक्रारीवरून विविध कलमान्वये पोलीस स्टेशन मालेगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। नेपाळमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने संपूर्ण नेपाळ उद्ध्वस्त झाले। भूकंपग्रस्त मदत म्हणून मुंबईकरांतर्फे 3 ट्रक नेपाळकडे रवाना झाले आहेत। त्यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी राजभवनाजवळ हिरवा झेंडा दाखवून ट्रकना रवाना केले। नेपाळमधील भूकंपग्रस्तांना देण्यासाठी मुंबईकरांतर्फे जमा केलेल्या मदत सामग्रीचे 3 ट्रक रविवारी नेपाळकडे रवाना झाले। राज्यपाल विद्यासागर राव यांनी रविवारी या ट्रक्सना राजभवनाजवळ हिरवी झेंडी दाखवून रवाना केले। यावेळी मलबार हिलचे आमदार मंगाल प्रभात लोढाही उपस्थित होते। विविध नागरिकांनी जमा केलेल्या 3 लाख रुपयांच्या निधीचा धनादेश पंतप्रधान मदत निधीसाठी यावेळी राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आला। मलबार हिल ॲक्टिव्ह रेसिडेंट्स असोसिएशन या संघटनेच्या पुढाकाराने हे मदत साहित्य जमा केले गेले। पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचा नारा दिलाय। आसनसोल येथील बर्नपूरमध्ये 16,000 करोड रुपये लागत असलेल्या स्टील प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। लोहा आमचा आहे तर स्टील पण आम्हीच बनवणार। केंद्र आणि राज्य मिळून आपण टीम इंडिया बनवूया असं म्हणत सर्वांना एकजूट होण्यास सांगितले। जोपर्यंत सर्व राज्य एकत्र येऊन काम करत नाही तोपर्यंत देशाचा विकास असंभव असल्याचंही ते बोलले। केंद्र आणि राज्य टीम इंडियाच्या रूपाने काम करून देशाला पुढे घेऊन जाणार आहे। जर आपण भारत आणि बांगलादेश भूमी सीमा सारख्या आंतरराष्ट्रीय मुद्दे सोडवू शकतो तर घरगुती मुद्दे आपण सहज सोडवू शकतो। देशातील युवकांना रोजगार मिळवून द्यायचे आहेत। जगातील रेटिंग एजन्सीनुसार भारत वेगवान दिशेने पुढे जाणारा देश आहे असंही मोदी म्हणाले। अभी मैं आदरणीय मुख्यमंत्री जी को सुन रहा था, उन्होंने बहुत ही अच्छी बात बताई और उन्होंने कहा कि केंद्र और राज्य हम मिलकर के जितना काम करेंगे देश उतना तेजी से आगे बढ़ेगा। भारत के संविधान में फेडरल स्ट्रक्चर तो दिया है, लेकिन दुर्भाग्य से आजादी के बाद कई वर्षों तक केंद्र और राज्य के संबंधों में हमेशा तनाव रहा। केंद्र में बैठे हुए लोग मानते थे हम कुछ खास है और राज्यों को वो कुछ गिनते ही नहीं थे। मैं भी बहुत लंबे अरसे तक राज्य का मुख्यमंत्री रहा हूं और इसलिए मुझे भली भांति पता है कि केंद्र का राज्यों के साथ ये व्यवहार देश का भला नहीं करेगा और इसलिए हमने आते ही एक बहुत बड़ा परिवर्तन लाया। कोऑपरेटिव फेडरलिज्म की बात कही, कोऑपरेटिव कॉम्पिटिटिव फेडरलिज्म की बात कही,
नीति आयोग का निर्माण किया और अब दिल्ली अकेला देश नहीं चलाएगा। अब देश एक खंभे पर नहीं, सभी राज्यों का एक एक खंभा मिलाकर के 30 खंभों पर देश आगे बढ़ेगा, ये हमने सोचा है। टीम इंडिया, मैं डे वन से कह रहा हूं, टीम इंडिया के बिना हिंदुस्तान प्रगति नहीं कर सकता है। प्रधानमंत्री और मुख्यमंत्री ये मिलकर के एक टीम है। ये टीम हिंदुस्तान को आगे बढ़ाएगी। दल कोई भी हो, लेकिन दल से बड़ा देश होता है। बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने रविवारी शिर्डीमधील साईबाबांचे दर्शन घेतले आहे। त्याच्या आगामी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी गोविंदाने साईबाबांकडे साकडे घातले आहे। अभिनेता गोविंदा आपल्या पत्नीसोबत शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आला होता। गोविंदाने शिर्डी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले असून आपल्या परिवारासाठी साईबाबांना प्रार्थना केली आहे। त्यावेळी साई संस्थांच्या वतीने गोविंदा आणि त्याच्या पत्नीला शाल आणि नारळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यावेळी पत्रकारांशी बोलताना गोविंदा म्हणाले की मी साईबाबांकडे माझ्या परिवारासाठी प्रार्थना केली असून माझी 5 वर्षानंतर नवीन फिल्म चक्रवीर येत आहे। या फिल्मला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे। बाल बच्चों के लिए और मेरे कुटुंब के लिए पत्नी के साथ आया हूँ, धर्मपत्नी के साथ में, और प्रार्थना की कि सब सुखी रहे, बाबा की कृपा रहे, और जैसे कृपा रही है वैसे रहे। बहुत समय बाद मेरी चित्रपट मेरी 5 साल फिल्म लगी नहीं, और अब बहुत समय बाद कंप्लीट हुई है। बाबा से प्रार्थना है कि सब अच्छे से हो। अभिनय चक्र मेरी फिल्म का नाम है। महाराष्ट्रातील चाटे कोचिंग क्लासेस ही एक सुप्रसिद्ध खासगी शिक्षण संस्था असून या संस्थेतील शिक्षकावर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे। विनयभंग प्रकरणी शिक्षक मयूर कुंभार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे। हा सर्व प्रकार सांगलीत घडला आहे। शिवप्रतिष्ठान संघटनेने चाटे संस्थातील शिक्षक विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप केले आहे। या संघटनेने चाटे क्लासेसच्या विरोधात जोरदार आंदोलन करत सर्व शिक्षकांना भर रस्त्यात कान पकडून जाहीर माफी मागायला लावली आहे। एका संतप्त कार्यकर्त्याने तर एका शिक्षकाच्या थेट श्रीमुखात लगावली आहे। हा सर्व तमाशा पोलिसांच्या समोरच सुरू होता। चाटे संस्थेकडून शिक्षकांच्या निलंबनाचे तसंच कोचिंग क्लास बंद करण्याचे लेखी पत्र मिळाल्यावर नंतरच या संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले आहे। मराठी अभिनेत्री अश्विनी भावे ही आता निर्माती म्हणून काम करते। द ह्यूमन एक्सपेरिमेंट ही डॉक्युमेंटरी तिने तयार केली आहे। डॉक्युमेंटरी सध्या जागतिक पातळीवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। टॉक्सिक केमिकल्स मानवी जीवाला किती घातक असू शकतो याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न तिने केला आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या द ह्यूमन एक्सपेरिमेंटने आपला ठसा उमटवला आहे। अश्विनी भावे या डॉक्युमेंटरीच्या कार्यकारी निर्मात्या आहेत। सामाजिक भान ठेवत याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशानेच लघुपटाची निर्मिती केली आहे। जाता जाता एक नजर हेडलाईन्सवर। अग्निशमन दलाला अद्ययावत सोयीसुविधा पुरविण्याची गरज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली व्यक्त। वाशिम जिल्ह्यातील मालेगावात फेसबुकच्या माध्यमातून तरुणीचे केले शोषण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला टीम इंडियाचा नारा। तुर्तास वेळ झाले इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।